हॅलो, नमस्कार सर्वांना. तर हा ना महाशिवरात्रीचा व्हिडिओ आहे. माझ्या घराजवळनं मंदिर आहे महादेवाचं. तर खूप सुंदर असा प्रोग्राम असते. आता यावर्षी तर 7 दिवस सप्ताह चालू होता. आता आणि छान अशी कावड यात्रा पण निघते. आदल्या दिवशी खूप सारे लोक ना, पवनार नदी आहे आमच्या वर्धेजवळ, तर तिथून असं पाणी आणतात. इकडनं लोक ट्रकनी जातात, पण तिकडनं मग असेच पायदळ येतात. तर भरपूर किलोमीटर अंतरावरून असं पायदळ येत असतात. तर बघा ही सुंदर अशी कावड यात्रा. म्हणजे याच्यात आहे का? अरे रे हो, पहिले काकू जात होत्या ना, पहिले काकू जात होत्या ना, आता काकू मला पण कधीतरी जायचं आहे, मला पण कधीतरी जायचं आहे. तर चला, आता कालची झाली महाशिवरात्री आणि हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ, म्हणजे ज्या दिवशी उपवास सुटतात त्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर आज ना मी छान अशी रत्नाळाची पोळी करत आहे. काहीतरी गोडधोड करावं म्हटलं, तर मी ते रत्नाळा छान धुवून घेते आणि ते उकडायला ठेवते. 3 4 5 6 7 झाले. 1 किलोच्या लय होते, 1 किलो नाही करत, एवढ्या नाही करत. कधी पण होते करायला, कधी एवढेच आहे ना. हो, अजून नंतर करू कधीतरी, एका दिवशी. होळीला मार्चमध्ये आहे ना. होळीला तर वेळ नाही, टाकू एक होते
लई पोळ्या. हे बाय टमाटर ना हे होऊन राहिले पिशवीमध्ये. डब्बा घ्यायला डब्बा शोधायला लागते, डब्यातच भरून घ्यायला. कुकर इकडे लावलं. हो. इकडं कुठं मोठ्या गॅसवर? काही वेळ इकडे लावू. हे आता इकडे लावतो, कुकर इकडे लावतो. आज स्पेशल डिश बनणार आहे रताळाची. ते उकडून झाले आणि आज महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आहे. तर म्हटलं चला काहीतरी गोडधोड बनवावं. तर म्हणून मी आज ना रताळ्याची पोळी बनवत आहे. तर ते मी आता बनवतेच. तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडी शेअर करावी. तर हे बघा इथे रताळं पण उकडून झालेले आहे. हे बघा कुकरमध्ये नाही मांडले, कारण की कुकरमध्ये ना जास्त पाणी होते त्याला, तर मग ते चविष्ट नाही वाटत खायला. तर म्हणून मी अशा गंजामध्ये सुकवून घेतले. आणि इकडे माझा कुकर पण झालेला आहे. आणि इथे मेथीची भाजी बनवायची आहे, तर त्याच्यामुळं हे इथं सगळं चिरून ठेवलेलं आहे. तर चला आता पोळ्या बनवून घेते मी. उन्हात काय बनवत आहे तू? काय बनवत आहे? मी स्वयंपाक बनवत आहे. काय बनवणार आहे? स्वयंपाक बनवत आहे. आणि इकडे मेथीची भाजी बनवत आहे. आणि इथे मी आता मठ्ठा बनवत आहे. कढीच बनवणार होती पण बेसन नाही आहे घरी, तर त्याच्यामुळं मठ्ठाच बनवते. आज महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आहे, तर म्हटलं चला थोडंसं गोडधोड बनवावं. आणि इथे रत्नाळं थंड व्हायसाठी ठेवले मी. मठ्ठ्यामध्ये मी थोडी हळद पण टाकत असते. कोणी कोणी नाही टाकत, पण ती मला ना पांढरा पाहायला यायलाच कसा तरी वाटते पांढरा मठ्ठा. मी थोडीशी तरी हळद टाकते. मला ना मठ्ठ्यापेक्षा कढीच आवडते. मला मठ्ठा आवडते. मला कढी आवडते. काय माहित आता आपल्या दूधवाल्याजवळचं म्हणजे दही नाही घेतलं ना, हे आणलं बाहेरून, जरा आंबट वाटत आहे. आणि मला तर आमच्याच दूधवाल्याजवळच्या दह्याची कढी मठ्ठा तेच आवडते. बाहेरचं काही आवडत नाही. पण आज ते काकू काही आले नाही, तर त्याच्यामुळे मला बाहेरून दही बोलवावं लागलं. साखर टाकते मठ्ठ्यात. जास्त गोड पण नाही चांगला वाटत. थोडं मीठ. कमी झालं असेल का? नाही, बरोबर आहे. एकदम खारट. झालं पोळी होती. फिरवायचं नाही का? फिरवा लागेल. ते साखर वेळाची आहे, साखर वेळायला वेळ लागते. मला ना तूर आणि साखर बारीक करून देशील हा? हो. त्याच्यासाठी त्याच्यामध्ये टाकते मी दही घुसळलेलं आणि
कोथिंबीर. पण आधी त्या पाण्याला थंड होऊ द्यावं लागते, नाहीतर डायरेक्ट जर त्या गरम पाण्यात दही ओतलं तर ते फाटून जाते. ते झाला असा छान मठ्ठा तयार. आणि इकडे ही मेथीची भाजी आणि इथे डाळ भाजीला फोडणी घालायची आहे. आता इकडे रत्नाळाचे साल काढले जात आहे. किती वाजले? आमची घड्याळ बरोबर प्रत्येक तासाला अशी आवाज देते, म्हणजे आम्हाला माहीत पडते की आता इतके इतके वाजले. रत्नाळ मी असे कॅमेरा लवकर चालू नाही करते राणी, मग थांबणं करते. हे रत्नाळ मी आता असे मॅश करून घेते छान. आणि याच्यामध्ये साखर टाकते. आता साखर म्हणजे आपल्या तुमच्या चवीनुसार, तुम्हाला कसं जास्त गोड पाहिजे, कमी गोड पाहिजे. मला काही एकदम जास्त गोड आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी साधारणच बनवते. आणि हे बघा, हे याच्यामध्ये आहे ना, हे असे, आता आम्ही याला दशा म्हणतो म्हणजे ते असे नाही का बारीक बारीक राहते, तर ते असे काढून टाकायचे, नाही तर मग ते ना खायला चांगले नाही वाटत. आणि आमच्याकडे ना याला कंद म्हणतात, कंद. आता रत्नाळ ही जरा सुशिक्षित भाषा झाली, तर आमच्याकडे याला कंद म्हणतात. कंदाची पोळी किंवा कंद खाल्ले का असं म्हणतात. आमच्या विदर्भात अशीच भाषा आहे. तर याच्यामध्ये मी पिसलेली साखर टाकली, कारण माझ्या घरची साखर ना खूप जाड आहे, तर ते याच्यामध्ये खूप वेळ लागते ते बारीक व्हायला, म्हणून मग ही अशी साखर मी मिक्सरमधून पिसून घेतली. आणि आता याला मी पुन्हा असं मॅश करते. आणि आता घेते. तर आता ह्या मिश्रणामध्ये ना आपल्याला कणिक मिक्स करायची आहे. आता याच्यामध्ये जेवढी पाहिजे तेवढीच कणिक मिक्स करायची, नाहीतर काय होते ना, एकदम जर जास्त कणिक टाकली तर ते पोळ्यानुसार कणिक खाल्ल्यासारखीच वाटते. तर व्यवस्थित प्रमाणाशीर कणिक टाकायची. तुम्ही याच्यामध्ये कणिक टाकते. आज संध्याकाळी ना आमच्या घराजवळ ना महाप्रसाद असते, खूप गर्दी असते, खूप लोक येतात महाप्रसादाला. पण मी आहे ना वर्गणी देते, पण मी महाप्रसादाला जात का नाही, कारण इतकी भयंकर गर्दी असते. ते गर्दी पाहूनच ना मला कसं तरी वाटते. पण राणीची खूप कुटकुट चालू असते. तर आता यावर्षी ठरवलं की जाऊ बा म्हणून, अजून काही नक्की नाही. मी संध्याकाळी तुम्हाला महाप्रसादाला किती गर्दी राहते ते दाखवून. म्हणजे मंदिरापासून तर आमच्या घरापर्यंत पार्किंग असते, म्हणजे अजिबात जायला सुद्धा जागा नाही राहते, इतकी मोठी गर्दी असते. बंद कर ना थोडंसं. तर आता याच्यामध्ये मी कणिक टाकलेली आहे. आता असं हाताने चोळून घेते, कारण ते याने बरोबर समजत नाही कणिक कमी झाली की जास्त झाली. कणकीचंच प्रमाण म्हणजे योग्य रीतीने पाहिजे. थोडी अजून बस एवढीच आता कणिक, कारण की जास्त कणिक ना एकदम चव नाही लागत. बघा असं आता मी याला गोळा बनवून घेतला. पाहते मी आधी बनवून पाहते जमते का, तर नाहीतर मग अजून पुन्हा कणिक टाकीन याच्यामध्ये. बघा आता मी पोळ्या लाटते आणि दाखवते तुम्हाला कशा बनवायच्या. काही नाही, आपल्या साध्या सिंपलच पोळ्यासारख्या आहे. काही खूप कठीण रेसिपी नाही आहे. बनवून पाहाल तुम्ही. जर काही काही भागात जर बनवत नसतील तर बनवून पहा, खूप छान लागते खायसाठी. आधी थोडीशी शेकायची, म्हणजे कसं डायरेक्ट जर तेल टाकलं ना तर पकत नाही, म्हणून थोडीशी तिलाला अशी शेकून घ्यायची आणि नंतर मग तेल सोडायचं. चिपकली आहे. आमच्याकडे तर होळीला पण ह्याच पोळ्या बनवते जास्त.
आमच्याकडे काही काही लोकांना बनवता येत नाही, माहीतही नाही रत्नाळ्याची पोळी म्हणून. पण आमच्या घरी म्हणजे माझ्या आईच्या घरापासूनच ही पोळी बनते जास्त, पुरणाची पोळी आणि रत्नाळ्याची पोळी. पुन्हा माझी आई ना सांद्याची पोळी बनवते. सांदा म्हणजे ते सोजी कणकीची दळून आणायची आणि त्याच्यापासून पण सुंदर पोळी बनते. साडे 12 वाजले का? छान पोळी तयार झाली. मी बनवू? मग तेल टाकलं तो याला. तेलाशिवाय पकत नाही. नाही पण एक्स्ट्रा तेल झालंय थोडं. आणि इथे देवासाठी नैवेद्य काढणं चालू आहे. कुठलाही म्हणजे असं सणवार असला किंवा मी घरी जर गोडधोड बनवलं तर मी ना असं देवासाठी ना थोडं तरी काढते, म्हणजे मला बरं वाटते. तर बघा इथे अशा पद्धतीने पोळ्या बनलेल्या आहे ह्या रत्नाळाच्या. आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. 1 वाजला. आता निरू आल्यावर जेवण करते आम्ही. आता आधी हा पसारा आवरते, कारण खूप सारा पसारा झाला किचनमध्ये. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला बाय.